नमस्कार, मी प्रांजल आतकरे आजच्या पॅरेंटिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आपल्या मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे, आपल्या मुलांची प्रगती झाली पाहिजे, यासाठी आपण काय केलं पाहिजे हे पाहण्याआधी एक छोटीशी गोष्ट बघूया। विल्मा रुडॉल्फ वयाच्या 6व्या वर्षी हिला पोलिओ झाला आणि डॉक्टरांनी असं सांगितलं की विल्मा कधीही व्हीलचेअरवरून उठणार नाही, विल्मा कधीही चालू शकणार नाही। विल्मा जेव्हा बाहेर व्हीलचेअरवर बसलेली असायची तेव्हा तिच्याबरोबरची मुलं खेळताना तिच्या मनात असा प्रश्न यायचा की मी कधीच चालू शकणार नाही का, मी कधीच या व्हीलचेअरवरून उठू शकणार नाही का। आणि त्यावेळी तिची आई तिला सांगायची, विल्मा तू धावणार, विल्मा तू धावणार। आईचे हे शब्दच तिला बळकटी द्यायचे आणि आईच्या या शब्दांच्या बळावर तिने वयाच्या 9व्या वर्षी शाळेतल्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली। शाळेच्या स्पर्धेत उभी असताना तिच्या बरोबरची जी मुलं होती ती हसायला लागली। पोलिओ झालेली ही मुलगी, पायात जीव नसलेली ही मुलगी, पायाने अशक्त असलेली ही मुलगी स्पर्धा काय जिंकणार, स्पर्धा काय खेळणार। ह्या शब्दांनी विल्मा कमकुवत व्हायची आणि मग त्याच वेळी पुन्हा तिच्या कानात गुणगुणायचे तिच्या आईचे शब्द, विल्मा तू धावणार, विल्मा तू धावणार। आईच्या या शब्दांवर विश्वास ठेवून विल्मा धावली, विल्मा धावली, विल्मा पडली, विल्मा रडली आणि विल्मा पुन्हा उठून उभी राहिली। असं करता करता वयाच्या 21व्या वर्षी विल्मा जगातली सगळ्यात मोठी धावपट्टू बनली आणि वयाच्या 21व्या वर्षी तिने गोल्ड मेडल मिळवलेले आहेत, 3 गोल्ड मेडल। जी मुलगी व्हीलचेअरवरून कधीही उठणार नाही, चालणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं, त्या विल्माला आईने सांगितलं तू धावणार आणि ते आश्चर्य घडलं। मग मला सांगा, आपली जी मुलं आहेत त्या मुलांच्या प्रगतीसाठी आपण काहीच करू शकत नाही का? नक्कीच करू शकतो आणि काय करू शकतो याच्यावर मात्र आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। फक्त त्यासाठी तुम्ही आत्ता मला कमेंटमध्ये हे लिहून पाठवायचं आहे की तुमच्या घरात असणारी तुमची मुलं किती वयाची आहेत आणि त्यांच्याकडून कोणत्या प्रगतीची तुम्हाला अपेक्षा आहे, त्यांनी कसं वागावं किंवा ते आता कसे वागतायत हे मला तुम्ही तुमच्या आता या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये पाठवा। त्या कमेंट्स वाचून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की त्याच्यावर उपाययोजना करूया। तोपर्यंत धन्यवाद।